मिळाली नसती. त्यामुळे त्याच्याबद्दल असं म्हणजे तुम्ही लढलात आणि तुम्ही हा जो मुद्दा म्हणताय की लोकांना निवडणुका लढायला म्हणजे संधी मिळाली त्यामुळे आपलं बेस वाढवता आला, पण असंही म्हटलं जातं की जर तुम्ही तिघजण म्हणजे तुम्ही ठाकरे बंधूंच्या बरोबर काँग्रेस जर गेली असती तर तुम्ही 100च्या पार सहजपणानं तिघं मिळून गेला असतात, तुम्ही सत्तेपर्यंत म्हणजे पोहोचू शकला असतात. माझं व्यक्तिगत मत असं आहे की उभाटा आणि काँग्रेस जर लढली असती तर आम्ही म्हणजे सत्तेमध्ये गेलो असतो. पण मग उद्धव ठाकरे तयार नव्हते. आपण स्वबळा लढण्याचा निर्णय आम्ही किंवा आधी तो निर्णय झाला की आधी त्यांनी राज ठाकरे त्यांना त्यांचं बंधुप्रेम जागं झालं आणि मग त्यामुळे तुम्हाला काही स्कोप उरला नाही? दोन्ही सोबतच झालं समजू आपण, पण आधी एक धोरणात्मक निर्णय आहे. कारण हा सर्व महाराष्ट्रात लागू राहणार. काही आम्ही मुंबईत एक धोरण ठेवलं किंवा दुसरीकडे ठेवलं असं नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा चंद्रपूरकडे घेऊन जातो, कारण तुम्ही म्हणालात की तुम्ही त्यांचे रुसवे फुगवे हे सगळे संपवले होते, पण तुम्हाला असं नाही वाटत की त्यात उशीर झाला? म्हणजे दोन नेत्यांच्या मध्ये संघर्ष सुरू आहे, त्यामध्ये आपली सत्ता हातातून चाललेली आहे, तेव्हा दोघांनाही बाजूला ठेवावं. तुम्ही तिथे एंट्री करणं गरजेचं होतं, सगळा चार्ज घेणं गरजेचं होतं आणि पुन्हा तिकडे चंद्रपूरमध्ये काँग्रेसची सत्ता प्रस्थापित करणं गरजेचं होतं, पण हे करता आलं नाही. म्हणून त्याला आता आपण ते टाळलं, असा त्याला एक लेबल लावून तुम्ही स्वतःचं अपयश झाकताय असं तुम्हाला वाटत नाही का? त्याला फक्त एक ओळ ऍड करतो. तुम्ही बदलापूरमध्ये तुमच्या 12 जणांना लगेच पत्र काढून काढलं होतं पक्षातनं. तो कणखरपणा चंद्रपुरात का दिसला नाही? म्हणजे तितकी तत्परता किंवा आक्रमक हर्षवर्धनजी आम्हाला चंद्रपूरमध्ये 2-1 करायचे होते आणि ते 2-1 झाले पण, आणि आमचा एक गट 27 जणांचा हा गठीत झाला. मी पुन्हा आपल्याला सांगतो की आम्हाला अधिक 7 जागा जर अधिक आल्या असत्या तर आमचं स्वतंत्र आम्ही सत्तेत तिथे गेलो असतो. आता त्यामध्ये वंचित आणि उभाटा यांनी एक गट केला, त्याची 10 मतं होते. MIMचं 1 मत होतं, 2 अपक्ष होते आणि इतर काही एक आघाडी होती त्यांचं होतं. तर या सगळ्यांना सोबत घेता घेता आम्ही 31 पर्यंत गेलो. तर आम्ही 27चे 25 नाही झालो, 27चे 20 नाही झालो. हे अंकगणित तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण कालच वडेट्टीवार पुन्हा बोलले की तिकडे खासदार जे आहेत त्यांच्याकडे जबाबदारी होती सगळं जुळून आणण्याची आणि त्यांच्यामुळे हे सगळं गणित फिसकटलं. आणि शिवसेनेचे म्हणजे युबीटीचे जे नगरसेवक होते तेही हेच म्हटले की खासदार जे आहेत तिकडच्या त्यांनी दिलेल्या वागणुकीमुळे आम्ही हे जाऊ शकलो नाही किंवा गेलो नाही. तर तुम्हाला याच्यात असं कोणी एक विलन किंवा कोणी एक जबाबदार असं ठरवता का नाही आलं पक्षाकडून यांच्यामुळे झालंय? युबीटीनी असं सांगू नये, कारण आमच्यात वडेट्टीवार बोलतायत सर. नाही मी येतो त्यावर. युबीटीनी आमच्यात काही असेल, आमच्यातलं कोणी जर तक्रार असेल तर त्यांनी ते येऊन बसून मोडायला पाहिजे होती. जास्तीत जास्त गैरहजर राहायला पाहिजे होतं. तुम्ही थेट भारतीय जनता पक्षाला मतदान करतात तर हे काही हे समजण्याच्या पलीकडे आहे. दुसरा विषय जो आहे तो हे होऊ शकलं नाही, हे घडून आणायला पाहिजे होतं. याकरता वडेट्टीवार पण जीवन जबाबदार आहेत, खासदार जबाबदार आहेत, मी पण जबाबदार आहे. कारण शेवटी जो मॅजिक फिगर आहे त्या मॅजिक फिगरपर्यंत आम्ही जाऊ शकलो नाही, हे खरं आहे. मात्र जे रंगवल्या जात आहे की अंतर्गत बंडाळीमुळे झालंय, हे तितकंसं खरं नाही आहे. मी फक्त एक प्रश्न भारतीयांच्या प्रश्नालाच कंटिन्यू करतोय. तुम्ही सांगितलं होतं की एक स्ट्रॅटेजी होती की सगळ्या नेत्यांनी महाराष्ट्रभर काही फिरायचं नाही, पण तुमच्या 38 ते 40 सभा झाल्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पूर्ण काळामध्ये. पण तुमचे सगळे नेते जिल्हा-जिल्हा-निहाय वगैरे थांबले. त्यांनी त्यांच्या काय एरियामध्ये प्रचार केला, निवडणूक लढवली, पण जे निकाल लागले, ज्या पद्धतीने काँग्रेसचे आकडे एकदमच कमी आले, तर तुम्ही तुमच्या त्या सगळ्या लोकल लिडरशिपला किती गुण द्याल? ते पास झालेत का फेल झालेत? प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही आता तिकडे काही वेगळा विचार करताय का की जिल्हा लेवलचे लोक ज्यांना तुम्ही तिकडे थांबवलं होतं, जबाबदाऱ्या दिल्या होत्या, त्यांच्या नेतृत्वात तिकडे काँग्रेस सत्तेत येऊच शकली नाही किंवा सत्तेच्या जवळ 1-2 ठिकाणीच गेली आहे. ज्या ठिकाणी नाही आली त्या ठिकाणी तुम्ही असं काही ठोस? या निवडणुकांमध्ये जे झालं ते कधीच कोणी पाहिलं नाही, हे सर्वस्कृत आहे. म्हणजे बोगस मतदार पकडल्या गेल्याचं आपण पण सकाळपासून दाखवलं, पैसे कसे वाटतात आहे मंगल कार्यालय वोटर आणणं. त्यामुळे या सगळ्या निवडणुकींचं आणि थेट पक्षाचं बळ, हा मला असं वाटतं की ते सरळ त्याचं कनेक्शन नाही. यामध्ये हे जरूर आहे की आम्हाला संघटना बांधणीचं काम हे जोरात करावं लागणार आहे. आम्हाला जुन्या नेत्यांचं मार्गदर्शन घेऊन नवीन मोठी टीम आम्हाला ही पक्षात आणावी लागणार आहे. हे काम आम्हाला जरूर मोठं करण्याची आवश्यकता आहे. आणि उद्यापासूनच आम्ही ज्यांना ज्यांना तिकीटं दिले या सगळ्यांचं 3-3 दिवसांचं आम्ही एक कार्यशाळा, त्याला प्रशिक्षण म्हणणार नाही, यांची सगळ्यांची कार्यशाळा घेतोय. आणि या सगळ्यांना ज्यांनी आमचं नेतृत्व केलं, ज्यांनी तिकीट घेतलं, आता यातले जे फ्युचर लीडर्स आहेत हे आम्हाला शोधायचे आहेत. ते तालुका पातळीवर, वॉर्ड, प्रभाग या संरचनेमध्ये जायचं आहे. त्यामुळे खूप मोठी कष्ट आणि मेहनत घेऊन आम्हाला संघटना उभी करावं लागणार आहे, हे खरं आहे.
तेव्हा तुम्हाला चर्चा करायसाठी असे